बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल माढा लोकसभा मतदारसंघातनं मला बरेचसे फोन येत होते. काल एका बैठकीत असल्यामुळे मी ते फोन घेऊ शकलो नाही, पण मी एक गोष्ट बारीक निरीक्षण केली की सारे कॉल्स मला माढा लोकसभा मतदारसंघातनं येत आहेत, माढा किंवा आसपासच्या मतदारसंघातनं येत आहेत. आणि विशेषतः सारेच्या सारे शेतकऱ्यांचे फोन कॉल्स होते, कारण मी नावं तशा प्रकारची सेव्ह करून घेत असतो माझ्या मोबाईलमध्ये. ज्यावेळेस मी माझ्या बैठकीतून बाहेर पडलो त्यावेळेस मी या सर्व शेतकऱ्यांना कॉलबॅक्स घेतले आणि मेसेजेसही चेक केले, तर मला बऱ्याच शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे मेसेजेस होते की काल माढ्यात चंद्रकांत पाटलांच्या सभेमध्ये झालेला तो प्रसंग तुम्ही पहा आणि जमल्यास त्याच्यावर एक विश्लेषण करा. माझ्या नजरेतनं हा प्रकार सुटला होता. नेमकं चंद्रकांत पाटलांच्या त्या माढ्यातल्या सभेत काय घडलंय मला माहीत नव्हतं. मी थोडीशी माहिती मागवली, त्यानंतर अशा प्रकारे माहिती समोर आली, धक्कादायक होती. हे 6,000 जे आपल्या माथ्यावर मारले जातात ना शेतकऱ्यांनो, ही त्याची फळं आहेत. 6,000 तुम्हाला 6,000 देतोय आणि राज्य सरकार 6,000 काहीतरी अशा प्रकारे काहीतरी वर्षाला 6,000 की वर्षाला 12,000 मला माहित नाही, मी त्या भानगडीत देखील पडलो नाही. पण जे काही आपल्या माथ्यावर जे मारायचं, जे तुकडे फेकायची कामं चालू आहेत, जे आपण कुत्र्या मांजरापुढे कसे तुकडे फेकतो, भाकरीचे तुकडे फेकतो, तशा प्रकारचे आपल्या चेहऱ्यासमोर तुकडे फेकण्याची ही कामं आहेत आणि त्याचे हे परिणाम आहेत. काल ज्या शेतकरी बांधवाने तो प्रश्न उचलला आणि तेही चंद्रकांत पाटलाच्या समोर उचलला, कारण सहकार क्षेत्रातलं हे दिग्गज नाव, अशी आजवर ज्यांची ख्याती ह्या चंद्रकांत पाटलांची, जे मुळात कोल्हापुरातनं पुण्यात कसे स्थायिक झाले तुम्हा सर्वांच्या डोळ्यात देखत हा झालेला प्रवास आहे. पण चंद्रकांत पाटलांच्या समोर हा प्रश्न उचलणाऱ्या त्या शेतकरी बांधवाचे मला खरंच मनापासून आभार मानायचे, त्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करायचा आहे. पुढे मी माझं विश्लेषण करण्या अगोदर त्या ठिकाणी त्या सभेमध्ये नेमकं काय घडलं होतं, त्या शेतकरी बांधवांनी नेमके काय प्रश्न विचारले, त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे तुम्ही सर्व पहा. हा व्हिडिओ एकदा पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. शेतकऱ्याचं मात्र केलेलं हा या सरकारनं एवढी मतं पडत नाही ती तुम्ही स्वप्न सुद्धा घेऊ नका. आमचं माढा तालुक्याचं 20 कोटी रुपयाचं नुकसान केलं. निंबाळकर साहेबाला किती वेळा आम्ही मांडले नाही, काय केलंय बोलू द्या, आमची मागणी नाही की शेतकऱ्याला सकाळी लावायला लावली आणि निंबाळकर साहेबांनी किती वेळा आम्ही गेलो तारा उभा राहून दिला आम्हाला शेतकऱ्याला. ऐका ऐका, फक्त कांद्याचं आमचं काय मात्र केलंय, आज शेतीला काय भाव दिले ते कुठल्या पक्षात मी पक्षाला आहे, सर्वसामान्य शेतकरी सत्ता माझं 22 लाख रुपये बुडविले होते आणि श्रीपाजी नाईक साहेब माझ्या प्लॉटवर येऊन छतावर लावायला लावलेले 22 लाख रुपये. तुमचं मत कळलं बसा पुढे नाही बसा थोडी हात म्हणूनच मी म्हटलं या पाठीमागे व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्ट दिसतंय की ते शेतकरी बांधव काहीतरी प्रश्न विचारायचा प्रयत्न करतायत, तेही चंद्रकांत पाटलांना. आता चंद्रकांत पाटील म्हटलं तर सहकार क्षेत्रातलं एक दिग्गज नाव, अशी ज्यांची ख्याती आहे आणि एक मवाळ नेतृत्व आहे, ॲग्रेसिव्ह नाही, आक्रमकता नाही, एक मवाळ असं नेतृत्व आहे, अशी ज्यांची ख्याती आहे. त्या चंद्रकांत पाटलांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही पाहाल त्या व्हिडिओमध्ये, नसेल पाहिलं तर पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा, कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरायचा प्रयत्न केला. त्यांनी फक्त प्रश्न विचारला, त्यांनी भावांविषयी विचारलं, आजवरच्या भावांविषयी, त्यांचा आजवर झालेल्या नुकसानीविषयी,
नेमकं सरकार या सगळ्या गोष्टींवर काय प्रयत्न करतं, या सगळ्या गोष्टींवर शेतकऱ्याच्या मनात जर प्रश्न आला असेल आणि त्यांनी तो विचारला असेल तर ही काही चूक आहे का? त्या आता चंद्रकांत पाटलांना ह्या गोष्टींचा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की थांबा, काही करू नका, तिथे त्यांना काही बोलू नका. पण कार्यकर्ते ऐकतील ते कसले? हे भाजपचे मुजोर कार्यकर्ते यांनी त्या शेतकऱ्याला मारहाण करण्याचा, धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतो, बारीकीने पहा. हे कार्यकर्ते त्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. बरं, तुम्ही लक्षात घ्या, शेतकऱ्याला ज्यावेळेस उद्धव साहेबांचं सरकार होतं, मी अगदी कापसापासून, विदर्भापासून सुरुवात करेल. कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल. तुम्हाला सोयाबीनचा भाव मी सांगतो, क्विंटलला 11,000 रुपये त्यावेळेस भाव मिळायचा. कापसाला जवळजवळ 12,500 ते 13,000 रुपयांचा क्विंटलचा भाव होता. आज हा सोयाबीनचा भाव जवळपास 4,000 रुपये क्विंटलवर आला. कापसाचा देखील 5,500-6 हजारांच्या आसपास असावा. काही जर याच्यामध्ये काही जर बदल असतील तर तुम्ही कमेंट्सच्या मार्फत व्यक्त व्हा शेतकऱ्यांना. हा जो भावातला जवळपास निम्म्याहून कमी भावातला हा जो फरक आहे, हा आहे सरकारचा फरक. यासाठी दानत लागते. शेतकऱ्यांचा कुठेतरी फायदा व्हावा यासाठी सरकारची दानत लागते. ज्यावेळेस सोयाबीनला भाव मिळू लागला, तुम्ही पाहिलं असाल, जवळपास कित्येक टनांचं सोयाबीन तेल परदेशातनं आयात केलं गेलं. त्यामुळे सोयाबीनची मागणीच घटली. मागणी घटली म्हणजे भाव पडले. गरज नव्हती परदेशातनं सोयाबीन तेल आयात करायची. महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल, आणि महाराष्ट्र सोयाबीन पुरवणारं, कच्च्या सोयाबीनचा पुरवठा करणारं हे महत्त्वाचं राज्य आहे. कच्च्या सोयाबीनचा पुरवठा योग्य प्रमाणात असताना बाहेरून सोयाबीन तेल आयात करून तुम्ही इथल्या सोयाबीनचा भाव पाडलात. ज्या वेळेस देशातल्या कांद्याला बाहेर चांगला भाव मिळणार होता, त्यावेळेस तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी करून टाकली. देशामध्ये कांदा जमा होऊ दिला. कांद्याची आवक वाढली, कांद्यांचे भाव घसरले. तुम्ही विचार करा, जवळपास 35-40 रुपये किलोचा कांदा एका दिवसात जवळपास 12 रुपये किलोंवर येऊन ठेपला. कांद्याचं जर तुम्ही त्याचं आर्थिक गणित जर जुळवायला जाल, जर तुम्ही शेतकरी असाल, विशेषतः नाशिक भागातले, पुणे भागातले, नगर असेल, नाशिक, या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना ह्याची चांगली माहिती आहे. कांद्यामध्ये जर तुम्हाला कमीत कमी 15 रुपयांचा भाव जर मिळाला, कमीत कमी मी सांगतो तुम्हाला, ना फायदा ना तोटा अशा प्रकारचं जर तुम्हाला पाहिजे तर कमीत कमी 15 रुपये किलोने कांद्याला दर मिळाला गेला पाहिजे. पण हा दर जवळपास 11-12 रुपये किलोवर येऊन ठेपला. म्हणजे कांद्याला घातलेला खर्च हा सुद्धा शेतकऱ्यांना काढता येईना. कधी काळी नफा तोंडाशी दिसत असताना शेतकऱ्यांची अशा प्रकारे ही गळचेपी करून टाकली आणि काय केलं, निर्यात बंदी करून टाकली. आता त्याच्यामुळे झालं कसं, महाराष्ट्रातनं, विशेषतः भारतातनं जो कांदा परदेशात जायचा, आणि परदेशातले जे कोणी एजंट असतील, ज्या कोणी संस्था असतील, ज्या नियमित कांदा खरेदी करतात, त्यांना भारतीय म्हणण्यापेक्षा भारतावर आता विश्वास राहिला नाही की भारत हा प्रत्येक वेळी आम्हाला विश्वासाने कांदा प्रोव्हाइड करेल किंवा कांद्याचा पुरवठा करेल. त्यामुळे त्यांनी भारताव्यतिरिक्त पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, इकडनं कांद्याचा पुरवठा कसा आपल्याला नियमित होईल याची तजवीज करून ठेवली. भारत आता नियमित पुरवठादार राहिलेला नाही. त्यामुळे भारताच्या कांद्याला तसा भाव देखील मिळणार नाही. भारत कधी देतो, कधी देत नाही. भारताची धोरणं कायम बदलत असतात. या अशा प्रकारांमुळे भारताच्या कांद्याला परदेशात मिळणारा जो भाव होता तो आता कमी झाला. आणि आता तुम्ही पाहताय काय, कपाशीचंही असंच आहे. 1 ना 2 फरकाने भारतातल्या किंवा महाराष्ट्रातलं मी विशेषतः तुम्हाला सांगेल, सगळ्या पिकांचे हे असे हाल. मग जर शेतकऱ्याने जर हे असे प्रश्न तुम्हाला विचारायला सुरुवात केली तर त्यात गैर काय? त्या शेतकऱ्याला मारहाण करेपर्यंत तुमचे कार्यकर्ते पुढे जातात. सरकार, या डोक्यात हवा जाऊ देऊ नका. हे डोकं शांत ठेवा आणि विचार करा. मायबाप सरकार, तुम्हाला विनंती करतो, सरकार कुणाचंही असो, आज तुमचं असेल, उद्या आमचं असेल, सरकार कुणाचंही असो, मायबाप सरकार, तो शेतकरी जो आहे ना, हा कुणाचा कार्यकर्ता नाही. ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नाही, हा शिंदे टोळीचा नाही, हा अजित पवार गटाचा नाही, हा भारतीय जनता पक्षाचा कुणाचाही हा कार्यकर्ता नाही. हा शेतकरी आहे. त्याच्या हातावर त्याचं पोट आहे. त्याचे हात चालतील तोपर्यंत त्याच्या पोटाला अन्न मिळणार. आणि हा शेतकरी, हा मायबाप, हा पूर्ण जगाचा पोशिंदा आहे, या पूर्ण देशाचा पोशिंदा आहे. या शेतकऱ्याच्या बाबतीत हा अन्याय तुम्ही करू नका. हे जे शेतकऱ्याने, सर्वसामान्य शेतकरी, तो त्याला हेही नाही माहिती की अशा प्रकारे मंत्र्याला जर प्रश्न विचारला गेला तर भविष्यात त्याला जेलमध्ये देखील टाकलं जाऊ शकतं. हे ना ते कलम, शेवटी कलम बघायला कोण आहे, कोण त्यांच्या पाठीशी उभं राहणार. त्यांना वकील लावण्यासाठी देखील तेवढा त्यांच्याकडे पैसा नसणार. ते वकील लावून ती कलम कमी करून घ्यायचा किंवा एखादं चुकीचं कलम असेल त्याला कोर्टात चॅलेंज करण्यासाठी कुठलंही कलम लावलं जाणार. अशा आचारसंहितेच्या काळात देखील अशा प्रकारे चंद्रकांत पाटलासारख्या एखाद्या आमदाराला बोलल्यामुळे शासकीय कामात अडथळा, अशा प्रकारचं एखादं नॉन बेलेबल कलम टाकून त्याला आत टाकायचा प्रयत्न केला जाणार.
इतकं सोपं आहे, सर्वसामान्यांना लढणं इतकं सोपं आहे. माझी सर्वसामान्यांना आणि विशेषतः शेतकरी वर्गाला विनंती आहे. सहसा आपल्या शिवसेना एक वादळवर आपण शेतकऱ्यांविषयीचे तसे फारसे व्हिडिओ आलेले नाहीत, पण ज्यावेळेस कधी येतो याला फॉरवर्ड करा, शेतकऱ्यांपर्यंत हे जाऊ द्या. कदाचित आमच्या बोलण्यामध्ये तितकं टेक्निकल मिळत नसेल तुम्हाला शेतीमालाच्या संदर्भातलं किंवा शेतीच्या संदर्भातलं, पण ज्या आमच्या भावना आहेत शेतीच्या संदर्भातल्या किंवा शेतकऱ्यांच्या विशेषतः संदर्भातल्या, त्या भावना मात्र पवित्र आहेत आणि प्रांजळ आहेत. माझं सर्व शेतकरी बांधवांना देखील आव्हान आहे. आज 2024 रोजी ज्यावेळेस तुम्ही ह्या निवडणुकांना सामोरं जाताय, आज 2024 रोजी जर पुन्हा त्याच माणसांना तिथे पुन्हा बसवलात त्या 10, 12, 11, 12 हजार रुपयांच्या लालसेपोटी, तर मात्र एक लक्षात घ्या, भविष्यात आमच्यासारखी बोलणारी माणसं तर संपवली असणार आहेत. हे शिवसेना एक वादळसारखं माध्यम तर कुठल्या कुठे गायब झालेलं असणार आहे, पण ह्या देशात फक्त हुकुमशाही राहणार. तुमच्या मालाला काय भाव द्यायचा हे तेच ठरवणार जे तुम्हाला आता 12,000 रुपयात विकत घेतायत. त्यामुळे तुम्ही विचार कराल, तुम्ही सुज्ञ आहात, आपलं भविष्य तुम्ही जाणता. गेल्या 70 वर्षात काँग्रेसच्या काळातही तुम्ही शेती पिकवलीत आणि ह्या 10 वर्षात भाजपाच्या काळातही तुम्ही शेती पिकवलीत. या 70 वर्षातला आणि या 10 वर्षातला फक्त फरक समोर ठेवा. जर तुमचं मन म्हणतंय की नाही भारतीय जनता पक्ष जे करतोय ते बरोबर आहे, तर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आपलं जे काही अमूल्य मतदान असेल त्याच्याकडे तिकडे वळवा. पण जर तुमचं मत म्हणतंय किंवा तुमचं मन म्हणतंय की नाही हे काहीतरी चुकीचं होत आहे, तर मात्र विचार करा. तुर्तास इतकंच बोलतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.